ओके, मग काय करता येईल? हे ट्रेंच बुजणार नाही, या ट्रेंच मध्ये व्हायब्रेशनचा इफेक्ट होऊन ढासाळलं जाणार नाही. हे बघा, ढासाळण्याला अनेक कारण आहेत. ट्रेंच ढासळण्याच्या अनेक कारणांमधले काही कारण आपण बघितले. मेकॅनिकल इक्विपमेंट, हेवी मेकॅनिकल इक्विपमेंटमुळे व्हायब्रेशन तयार झाले आणि ट्रेंच ढासळलं, हे कारण माहिती, कॉमन कारण. दुसरं काय कारण असू शकतं? एन्व्हायरमेंटल कंडिशन, ऊन वारा पाऊस ह्याचा परिणाम होतो. उन्हामुळे जमीन तापते, त्याच्या कडा तापल्या जाऊ शकतात, ढासळलं जाईल. पावसामुळे बाय डिफॉल्ट तुम्हाला माहिती ढासळलं जाऊ शकेल. वाऱ्यामुळे देखील व्हायब्रेशन तयार होतात बॉस, खूप मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे देखील ढासळलं जाऊ शकतं. म्हणून मेकॅनिकल इक्विपमेंटमुळे ढासळलं जाऊ शकतं, एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे ढासळलं जाऊ शकतं. अजून कुठलं व्हेकल? आता मेकॅनिकलच्या व्हायब्रेशनमुळे, आणि दुसरं मेकॅनिकल काय, कुठलं व्हेकल वगैरे त्यात जर गेलं तर त्याच्यामुळे ट्रेंच ढासळला जाऊ शकतो. अजून एक्सक्वेशन करताना काही फॅसिलिटी खाली लागल्या किंवा एक्सक्वेशन करताना जर पाण्याचं अॅक्युम्युलेशन खाली झालं, मग ते पाणी पावसाचं असेल, पाणी खाली असणाऱ्या अंडरग्राऊंड फॅसिलिटी मधनं आलं तरी देखील त्या ट्रेंचवर त्या ओल्यापणाचा परिणाम होऊन ट्रेंच ढासळू शकतो. मग अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे आपण जे स्ट्रक्चरल अरेंजमेंट मध्ये एक्सक्वेशन केले त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. मग हे परिणाम किंवा हे जे लॉसेस आहेत ते कशा कुठल्या पद्धतीने आपण भरून काढू शकतो किंवा त्याचं नियमन करू शकतो? भरून काढू शकतो त्यापेक्षा आपण म्हणू त्याचं नियमन करू शकतो. तर त्याच्या नियमनासाठी काही कॉमन पद्धती, जिथे ट्रेंच चालू आहे, ट्रेंच वर्क चालू आहे, एक्सक्वेशन वर्क चालू आहे, तिथे टॅगिंग करणे, एक्सक्वेशनचं काम चालू आहे, वाहन सावकाश चालू आहे, टॅगिंग करणे. दुसरं काय करू शकतो? तिथला एरिया आपण लॉकआउट करू शकतो, आयसोलेट करू शकतो. त्या एरियामध्ये बाकी कुठलाच इफेक्ट जाणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. त्यामुळे आपला लॉस कमी होऊ शकतो आयसोलेशनमुळे, टॅगिंगमुळे. अजून काय करू शकतो? आपण तिथे अटेंडंट किंवा ऑब्झर्व्हर ठेवू शकतो, जो इतर कुणाला तिथे येऊ देणार नाही, ज्यादा व्हायब्रेशन तयार होणार नाही याच्यासाठी दक्षता घेईन. कुठली गाडी तिथे येणार नाही याची दक्षता घेईन. अजून काय करू शकतो? आपण त्याला रिएन्फोर्स करू शकतो. पावसाचं पाणी, हवेचा याचा त्याचा परिणाम होणार नाही म्हणून त्याला आजूबाजूने कव्हर करू शकतो. हे काय झाले? काही कॉमन वे. लक्षात येते? हे काय झाले? काही कॉमन वे, हे आपले वे आहे. आपण तिथे सदर ठिकाणी माती काढण्याचं किंवा उकरण्याचं काम चालू आहे, एक्सक्वेशनचं काम चालू आहे, कृपया तिथे जाऊ नये. सदर ठिकाणचे ते काम चालू आहे ते आयसोलेट करून घेतलं, सगळ्या बाजूने बाउंड्री टाकून घेतल्या, कुणालाही तिथे एंट्री दिली नाही. तिथे एखादा माणूस ठेवला ऑब्झर्व्हर, कोणाला तिथे येऊ देणार नाही. तिथे जो एन्व्हायरमेंटचा परिणाम होणार आहे तो परिणाम होऊ नये म्हणून ट्रेनच्या ज्या कडा आहे त्यावर पोत किंवा त्यावर काहीतरी मटेरियल घेऊन त्यावर त्या उन्हाचा, वाऱ्याचा, पावसाचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. ओके, इतक्या साऱ्या कॉमन गोष्टी ज्या आपण ट्रेंचच्या सुरक्षेसाठी, ट्रेंच काम चालू असताना आणि ट्रेंच कंप्लीट झाल्यावर सुरक्षेसाठी आपण लक्षात घेऊ शकतो. मग याशिवाय अजून कुठल्या पद्धती बॉस ट्रेंच साठी, ट्रेंच सेफ करण्यासाठी? तर यातल्या काही पद्धती, बऱ्याच साऱ्या पद्धतींमधल्या काही पद्धती. पहिली पद्धत एक आहे शोरिंग करणे. शोर म्हणजे किनारा, शोर किनारा, कड, शोरिंग करणे. शोरिंग करणे म्हणजे काय? जनरली ट्रेंच किंवा जनरली कुठलंही एक्सक्वेशन आपण जी विहीर खोदतो त्याला आपण कड टाकून घेतो, कड ओतून घेतो. म्हणजे काय करतो आपण? काय पहिल्यापासून म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत होतो कधी नाही. आपण काय करतो? जो अप्पर पार्ट आहे 5 फूट, 10 फूट, 15 फूट, 20 फूट जनरली इथपर्यंत काय करतो? कड टाकून घेतो. का बरं? तर आपण त्याचा शोर, त्याचा जो किनारा आहे तो काय करतो? सिक्युअर करतो, जेणेकरून तो ढासळणार नाही. तो एकदम भक्कम झाला किंवा तो एकदम परफेक्ट झाला किंवा त्याला आपण सिक्युअर केलं की खालचं मटेरियल, ते मटेरियल खाली पडणार नाही. ते पडलं नाही म्हणजे खालचा मटेरियलचा जो टेन्शन आहे ते काय होईल? मॅनेज नाही. म्हणून पहिली पद्धत आहे शोरिंग. ट्रेंच बुजला जाऊ नये किंवा एक्सक्वेशन बुजलं जाऊ नये, त्याचं स्पेसिफिक डिस्टन्स जर असेल, स्पेसिफिक विड्थ असेल तर आपण त्याला शोर करतो. आता शोर करतो म्हणजे काय करतो? एकदम सिंपल पद्धत आहे, त्याच्या किनाऱ्यांना सपोर्ट देतो.
त्याचे जे किनारे आहे त्याला काय करतो, सपोर्ट देतो. किती वेळ, किती कालावधी, तर त्याला आपण सपोर्ट देतो जोपर्यंत ट्रेनचं काम चालू आहे, जोपर्यंत आपल्याला ट्रेंच कडनं काम करून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपल्याला त्या ट्रेंच मध्ये किंवा त्या एक्सकॅव्हेशन मध्ये आपल्याला हवी ती फॅसिलिटी अवेलेबल करत नाही, तोपर्यंत आपण त्याला काय करतो, शोरिंग करतो. हे शोरिंग करणे म्हणजे काय, पहिले ते शोरिंग करणे म्हणजे किनाऱ्याला बांधकाम करणे, किनाऱ्याला रिएन्फोर्स करणे, किनाऱ्याला काहीतरी सपोर्टिव्ह मटेरियल वापरणे. मग आता कुठलं मटेरियल वापरणे, ह्या पद्धतीनुसार मटेरियल किंवा मशिनरी इक्विपमेंट, ज्या इक्विपमेंटच्या मदतीने आपण हा शोर करतो त्याच्यानुसार त्याचे टाईप पडलेले आहे. पहिला टाईप आहे टिंबर. टिंबर म्हणजे लाकूड. ओके, काय केलं जातं, टिंबरने, सपोज आपला हा ट्रेंच आहे 15 फीट विड्थचा ट्रेंच आहे, तर याला इकडच्या बाजूने, ह्याला इकडच्या बाजूने लाकडाच्या पट्ट्या लावल्या जातात आणि मध्ये लाकडाचे सपोर्ट दिले जातात. ओके, मग आपला हा ट्रेंच आहे, सपोज हा आपला ट्रेंच आहे, इकडे एक बाजू आहे, इकडे एक बाजू आहे. मग हा किनारा ढासाळू नये म्हणून इकडे लाकडाच्या काय वापरल्या जातात, पट्ट्या वापरल्या जातात आणि इकडे लाकडाच्या पट्ट्या वापरल्या जातात आणि त्या पट्ट्याने तो किनारा दाबून ठेवणं म्हणण्यापेक्षा त्या किनाऱ्याचा शेप हा तसाच राहील, त्यातली माती ढासळणार नाही याची तिथे काय केली जाते, काळजी घेतली जाते आणि त्याला मध्ये आडव्या आणि तिरप्या ह्या लाकडाच्या पट्ट्या लावल्या जातात. टिंबरच्या परत काय लावल्या जातात, पट्ट्या लावल्या जातात. याला म्हणतात टिंबर शोरिंग. ओके, ही चीप मेथड आहे, सिंपल मेथड आहे, कमी खर्चात, कमी वेळेत, इझिली अवेलेबल होणारी, रेडिली अवेलेबल होणारी आणि कॉमन मॅन, कॉमन पर्सन ही पद्धत तिथे वापरू शकतो, ही पद्धत तिथे लागू करू शकतो. कुठेही अशी ही टिंबर शोरिंगची पद्धत. वेळ कमी, खर्च कमी, लगेच मटेरियल अवेलेबल आणि कॉमन पर्सन कॅन ऑल्सो यूज. सिंपल मेथड असल्यामुळे कॉमन पर्सन पण ही वापरू शकतो. कोणती शोरिंग, टिंबर शोरिंग. शोरिंग म्हणजे काय, किनारा पॅक करणे. मग याचा एखादा ड्रॉबॅक काय, ओके, टिंबर शोरिंग सिंपल आहे, कमी कॉस्टली आहे, कमी टाइम कन्झ्युमिंग आहे, सगळं ठीक आहे. पण काय होतं, काही कालावधीनंतर ती सिस्टम ढिल्ली होते, त्यामुळे आपल्याला तिच्यावर कंटिन्युअस वर्कआउट किंवा एका स्पेसिफिक टाइम इंटरव्हल मध्ये वर्कआउट करावं लागतं. हा याचा ड्रॉबॅक आहे. वर्कआउट करावं लागेल म्हणजे आज लावली की उद्या चेक करणे, परवा चेक करणे, ती ढिल्ली तर झाली नाही ना, त्यामुळे ढिल्ली जर झाली तर ती सुद्धा ढासळू शकते आणि मटेरियल पण, ट्रेंच पण ढासळू शकतं. ही आहे पहिली आहे टिंबर शोरिंग. दुसरी आहे बॉस हायड्रॉलिक शोरिंग. हायड्रॉलिक प्रेशर आहे, त्याच पट्ट्या लावायच्या, पण मध्ये जे आपण लाकूडाच्या पट्ट्या किंवा लाकूड लावून फिटिंग करतो त्याऐवजी काय लावायचं, हायड्रॉलिक जॅक लावून काय करायचं, ही बाजू तिकडं आणि ती तिकडं, ही बाजू तिकडं, ह्या पद्धतीने काय करायचं, हे शोर दाबून धरायचे. मग आता हायड्रॉलिक जॅकला काय, थोडी कॉस्टली, लाकूड अवेलेबल होऊ शकतं, सिंपल आहे, पण ही थोडी कॉस्टली, याला थोडी टेक्निक गरजेची, हायड्रॉलिक प्रेशरची गरज पडते, म्हणजे एनर्जीची गरज पडेल, पॉवरची गरज पडेल. मग कॉस्टली आहे, हेवी मटेरियल वापरलं जातं, सिंपल टेक्निक नाही, इतकी अवघड नाहीये, पण टिंबर शोरिंग पेक्षा थोडी जड टेक्निक आहे आणि याला पॉवर सोर्स लागतो. मग याच्यातला पॉझिटिव्ह पॉइंट काय, परफेक्ट सिस्टम. जे टिंबर शोरिंग व्हायब्रेशन किंवा वातावरणाचा परिणाम म्हणून जे पटकन ढिलं होऊ शकतं, तसं हे काय पटकन ढिलं होत नाही. मग याचा एक ड्रॉबॅक काय, हायड्रॉलिक प्रेशर असल्यामुळे आपल्याला तो हायड्रॉलिक प्रेशर कायम मेंटेन करून ठेवावा लागतो. तो जर आपण मेंटेन करून ठेवला नाही तर तो निघून जाईल. म्हणून इथे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय आहे, ठीक आहे, थोडी कॉस्टली आहे, थोडी स्किल्ड आहे, थोडी कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे, ठीक आहे सगळं, पण त्याची जी बांधणी आहे, त्याने जे सेटअप लावून ठेवला तो एकदम प्रॉपर सेटअप असतो, शोर पडणार नाही. फक्त याचा ड्रॉबॅक आहे की याला हायड्रॉलिक प्रेशर कंटिन्यू मेंटेन करावं लागतं. म्हणजे एक प्रकारे याला पण ऑब्झर्वेशन करावं लागतं. लाकडासाठी ऑब्झर्वेशन वेगळ्या पद्धतीने, इथे हायड्रॉलिक प्रेशर मेंटेन झाला की नाही, होतो की नाही, आहे की नाही हे चेक करण्यासाठी परत एकदा काय करावं लागतं, प्रॉपर ऑब्झर्वेशन ठेवावं लागतं. आणि तिसरी शोरिंगची पद्धत आहे न्यूमॅटिक. आता बॉस काय न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक, जशी हायड्रॉलिक प्रेशर आहे सिस्टम आहे तशीच न्यूमॅटिक आहे. हायड्रॉलिक सिस्टम, शोरिंगची सिस्टम
ही लिक्विड प्रेशरवर चालते, ऑइल प्रेशरवर. आणि न्यूमॅटिक सिस्टम ही हवेच्या दाबावर चालते. मग आपण जे ट्रॅक्टरला हायड्रॉलिक बघतो किंवा जेसीबीला हायड्रॉलिक बघतो ते झालं हायड्रॉलिक. आणि जे हवेच्या दाबावर चालतं ते काय झालं, जसं हवा भरण्याची सिस्टम आहे सायकलच्या वगैरे दुकानामध्ये असते कॉम्प्रेसर, त्याच्या दाबावर जे चालतं. आपण विहिरीमध्ये फायरिंगसाठी काम करतो, विहिरीमध्ये फायर इन मारली जाते विहिरीचं काम करण्यासाठी, माहिती ना तुम्हाला. त्याच्यासाठी आपण न्यूमॅटिक सिस्टम वापरतो. हवेच्या दाबाने काय केलं जातं, माती उकरली जाते. त्या हवेच्या दाबावर जे शोरिंगचं काम केलं जातं त्याला न्यूमॅटिक PNEU न्यूमॅटिक सिस्टम असं म्हटलं जातं. मग न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक मध्ये फरक काय, काहीच नाही. हायड्रॉलिक सिस्टम ही लिक्विड प्रेशरवर चालते. न्यूमॅटिक सिस्टम शोरिंगची सिस्टम सेम, तो पण दाब द्यायचा, त्याला कुठला प्रेशर लावायचा, मात्र हवेचा दाब लावायचा. ही न्यूमॅटिक सिस्टम. मग ज्यादातर फरक काय, ठीक आहे कॉम्प्लिकेटेड आहे, थोडी कॉस्टली आहे, ठीक आहे. पण न्यूमॅटिक सिस्टम ही एक्सप्लोजिव्ह होऊ शकते. म्हणजे काय, हायड्रॉलिक सिस्टमने दिलेला दाब हा कॉन्स्टंट स्टेडी राहतो. न्यूमॅटिक सिस्टमने दिलेला दाब हा एवढा कॉन्स्टंट, एवढा स्टेडी राहत नाही. तो जर प्रमाणापेक्षा जास्त गेला तर हायड्रॉलिक सिस्टम बस्ट होऊ शकते. न्यूमॅटिक सिस्टम हवेच्या दाबाची जी सिस्टम आहे ती काय होऊ शकते, बस्ट होऊ शकते. हायड्रॉलिक सिस्टम बस्ट होत नाही. हा एक कॉन्सेप्ट आहे. मग याला देखील कॉम्प्रेसर इम्प्लिमेंट करावं लागतं आणि त्यालाही हायड्रॉलिक प्रेशर इम्प्लिमेंट करावा लागतो. आता टिम्बर तर इझीच आहे बॉस, इफेक्टिव्ह पण आहे. हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक मध्ये ज्यादा ऑब्झर्वेशन कोणाला ठेवावं लागतं, न्यूमॅटिकला. हवेचा दाब कंटिन्युअस कमी होतो, आपल्याला तो कंटिन्युअस कॉम्प्रेसरने काय करावा लागतो, एनहान्स करावा लागतो, वाढवावा लागतो. हायड्रॉलिकचा दाब कंटिन्युअस कमी होत नाही, तो जरी झाला तर एकदम स्लो पद्धतीने होतो. न्यूमॅटिकचा मात्र त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने काय होतो, कमी जास्त होतो. म्हणून आपल्याला न्यूमॅटिक सिस्टम, न्यूमॅटिक म्हणजे हवेच्या दाबावरील शोरिंगची सिस्टम ही कंटिन्युअस कॉम्प्रेसरच्या मदतीने मेंटेन ठेवावी लागते. ऍज कम्पेअर विथ हायड्रॉलिक सिस्टम याला ज्यादा एफर्ट आहे न्यूमॅटिकला, हायड्रॉलिकला कमी आहे. मात्र हायड्रॉलिक सिस्टमचा खर्च ज्यादा आहे, न्यूमॅटिकचा खर्च काय आहे, कमी आहे. येते लक्षात. आता मुद्दा हा आहे, नेमकं काय आहे, काहीच नाही बॉस. हे दोन किनारे, नदीचे दोन किनारे, तसे आपल्या चारीचे दोन किनारे. काय होतं, आपण एक खोदत चालतो. आपण सगळाच कॉन्सेप्ट परत एकदा बघू. खोदत चालतो, खाली खोदत जाणारे, जसं आपण खाली खोदत जाऊ जेसीबीने किंवा ह्युमन पॉवरने, तसे खाली खोदताना पण व्हायब्रेशन तयार होणार आहे. आणि व्हायब्रेशन तयार झाल्यामुळे काय झालं, याची ज्या कोर आहे, कपर आहे, ज्या बाजू आहे त्या काय होतात, खाली ढासळतात. आजूबाजूला रोड असेल, तिथून व्हेकल जात असेल तरी देखील ढासळतात. खूप जोराचा हवा चालू आहे त्याने देखील ढासळतात. खूप उष्णता आहे, माती गरम होते आणि ती ठिसूळ होते तरी देखील ढासळतात. आजूबाजूला पाणी आहे, त्याचा ओलावा तरी ढासळतात. मग काम चालणं शक्य होत नाही. हे जे एक्सक्रिशनचं काम आहे ते चालणं शक्य होत नाही. कसं शक्य होत नाही, एक तर मटेरियल खाली पडतं, खालच्या लोकांना पण इजा होऊ शकते, खाली जो सेटअप आहे त्याला पण इजा होऊ शकते. आणि दुसरं, पुढे माणूस खोदत चालला की मागचं मटेरियल सारखंच ढासळत राहील, मग त्याला मागचं कायम उचलत बसावं लागेल. मग असं होऊ नये. मग जनरल हे कुठनं पडतं, ह्या ज्या कोरा आहे, ह्या ज्या कपार आहे, ह्या ज्या बाजू आहे, ह्या ढासळतात ना खाली. मग ह्याला काय केलं जातं, त्याला आपण प्रेशर लावून, त्याला आपण सेटअप लावून, त्याला आपण स्ट्रक्चरल बॅलन्स देऊन त्या बाजू काय करतो, आपण फक्त लावून धरतो, अशा पॅक केल्या जातात. मग याला तीन पद्धती, याला शोरिंग म्हणतात. शोरिंग का म्हणतात, शिल्डिंगचा पण एक प्रकार आहे. शिल्डिंग म्हणजे पूर्ण पार्ट पॅक करणे आणि शोरिंग म्हणजे फक्त वरचा पार्ट हा पॅक करणे. मग लाकडाच्या दोन, एक पट्टी इकडून लावली अशी, एक पट्टी इकडून लावली अशी, आणि मध्ये अशा लाकड्या काठ्या लावल्या, काठे लावल्या इन द सेन्स ऑफ टिंबर लावलं. आणि याच्यामध्ये तिने काय केलं, फिक्स हे काय केलं, असं दाबून घेतलं. सिंपल पद्धती, मटेरियल दोन्ही किनारे दाबून घेतले लाकडाच्या मदतीने, दोन पट्ट्या लावल्या, मध्ये लाकडाचा सपोर्ट दिला. सिंपल, इझी, नॉन कॉस्टली, नॉन टाइम कन्झ्युमिंग. ओके बॉस, सिंपल पद्धत आहे, कुणीही ते इस्टॅब्लिश करू शकतो. फक्त वातावरणाचा याचा त्याचा परिणाम होऊन लाकडावर परिणाम होतो त्याचा, आणि
त्या टीम बरोबर परिणाम झाला ती सिस्टम थोडीफार डिली होऊ शकते. तशी सिंपल आहे, पण जेव्हा आपण ऍक्च्युअल काम करायला जातो तेव्हा फार बारीक बारीक पद्धतीच्यावर त्याला काम करावं लागतं. ओके. दुसरी आहे हायड्रोलिक सेम. 2 पट्ट्या लावल्या आणि मध्ये हायड्रोलिक पंप लावून किंवा हायड्रोलिक प्रेशर लावून त्या पट्ट्या काय केल्या, लावून धरल्या. मटेरियल खाली पडणार नाही, किनारा ढासळणार नाही. हायड्रोलिक लिक्विड प्रेशर वापरलं जातं. आणि तिसरी आहे न्यूमॅटिक, हवेचा दाब. सेम हायड्रोलिक 2 पट्ट्या लावल्या आणि हवेच्या दाबाने काय केलं, त्या पट्ट्या दाबून धरल्या. मग हायड्रोलिक स्टेडी सिस्टम आहे, न्यूमॅटिक एअर प्रेशरची सिस्टम ही जरा कमी स्टेडी आहे. म्हणून ती कमी स्टेडी असल्यामुळे आपल्याला कायम कॉम्प्रेसर तिथे ठेवावा लागतो. कॉम्प्रेसरची कॉस्ट लागते आणि त्या कॉम्प्रेसरने हा दाब, हवेचा दाब काय करावा लागतो, मेंटेन करून ठेवावा लागतो. हायड्रोलिकलाही मेंटेन करावा लागतो, पण ऍज कम्पेअर विथ न्यूमॅटिक सिस्टम हे पट्ट्या लावून धरण्याची जी न्यूमॅटिक सिस्टम आहे तिच्यापेक्षा कमी. ही आहे शोरिंगची पद्धत. शोरिंग एक्सक्वेशन करताना एक्सक्वेशन जिथनं सुरू केलं त्या तो सरफेस आतमध्ये ढासळून पडू नये, ना व्हायब्रेशनमुळे ना एक एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे किंवा कुठल्याही कंडिशनमुळे, ऍक्टमुळे आणि कंडिशनमुळे तो पडू नये म्हणून त्याचे किनारे लावून धरणे, त्याचे किनारे दबावाअंतर्गत पॅक करून ठेवणे. किती काळ, जोपर्यंत आपल्याला त्या ट्रेनशी, जोपर्यंत आपल्याला त्या एक्सक्वेशनशी काम आहे तोपर्यंत आपण ते काय करतो, पकडून ठेवतो. ही टेम्पररी सिस्टम आहे. काय आहे ही, टेम्पररी सिस्टम. जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच ठेवणे. ओके बॉस. याला म्हणतात शोरिंग. कुठे वापरतात शोरिंग, एक्सक्वेशन मध्ये. जनरली सगळ्या एक्सक्वेशन मध्ये, पण कुठल्या, ट्रेंच वर्क मध्ये. ट्रेंच वर्क म्हणजे काय, 15 फूट ज्याची विड्थ आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्याची डेप्थ आहे त्याला ट्रेंच म्हणतात. कुठे कुठे ट्रेंच वापरतात, वेस्ट मटेरियल वाहून नेण्यासाठी, रेग्युलर मटेरियल, लिक्विड मटेरियल वाहून नेण्यासाठी, पाईपलाईन वाहून नेण्यासाठी, इलेक्ट्रिकल सप्लाय वाहून नेण्यासाठी, स्वेज ट्रीटमेंट वाहून नेण्यासाठी, स्वेज वॉटर वाहून नेण्यासाठी. खूप साऱ्या ठिकाणी हा ट्रेंच वापरला जातो. ओके. हे ट्रेंच कशा अंतर्गत बघितलं आपण, एक्सक्वेशनच्या. एक्सक्वेशन कशा अंतर्गत बघितलं आपण, कन्स्ट्रक्शनच्या. कुठेही कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर एक्सक्वेशन तिथे केलंच जातं. आणि एक्सक्वेशनचे धोके बरेच सारे जे आपण सुरुवातीला बघितले. ओके.